शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 30. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. आपण 30-31 तारखेचा हवामानाचा एक अंदाज पाहूया की कोणत्या भागात पाऊस पडू शकतो. तर आपण सर्वात आधी दौंड परिसर जर बघितला, बारामती, दौंड, केडगाव, श्रीगोंदा, त्याचबरोबर फलटण परिसर बघितला, इंदापूर परिसर बघितला, तर या भागामध्ये पूर्ण कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शिरूर परिसर जर बघितला, शिरूर, पारनेर, त्याचबरोबर अहिल्यानगर, राहुरी हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर वांबोरी परिसर बघितला, वांबोरी परिसरात देखील कोरडं वातावरण दिसत आहे. श्रीरामपूर, टाकळी भान, खानापूर, त्याचबरोबर आपण जर शिर्डी, राहाता, लोणी हा परिसर बघितला, येथे देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. जर येवला परिसर बघितला, पाटोदा, मनमाड, त्याचबरोबर धुळे, आता धुळे परिसर जर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे. शिरपूर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं. नंदुरबार या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर नंदुरबार, मालेगाव, नाशिक, अकोले, वापी हा जर परिसर बघितला, पेठ, घोटी, सटाणा, मनमाड, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे, लावसा, भोर, नीरा, महाड, दापोली, तर या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं जसं दिवस पुढे जातात तसं वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर आता संध्याकाळी 6च्या सुमारास चिपळूण, खेड हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे आणि काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली हा जर परिसर बघितला, येल्लोर, तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. आता मेरवी परिसर जर बघितला, रत्नागिरी, मेरवी, जयगड, दाभोल, दापोली हा पट्टा, समुद्रकिनारपट्टा, तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, अलिबाग, उरण, पेण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार हा जर परिसर आपण जर बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला, घरगोटी परिसर बघितला, तर या भागात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. ईश्वरपूर, कराड या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. तासगाव परिसरात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. सांगलीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर वार आहे रविवार आणि रविवारी सकाळच्या सुमारास अ, उन्हाचा तडाखा असणार आहे. म्हणजे अनेक भागांमध्ये ऊन असणार आहे आणि संध्याकाळी वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये रविवारी 31 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण बघणार आहोत की रविवारी 31 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो. आपण सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, देवळाली, गंगापूर, पैठण परिसर, भुगूर, पाथर्डी, शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, कडा, कर्जत, करमाळा, भूम, पाटोदा, सफापूर, बीड, गेवराई, त्याचबरोबर रामपुरी, अमड, त्याचबरोबर जालना, जाफराबाद हा जर परिसर जर आपण बघितला
तर काही भागात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. तर काही भागात चिखली परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर बुलढाणा हा परिसर बघितला तर बुलढाणा परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. मलकापूर, बोदवड हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. भुसावळ, यावल, रावेर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अमळनेर, जळगाव, पाचोरा, शिल्लोड, चाळीसगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, मनमाड, नाशिक, त्याचबरोबर खाली पेठ, नाशिक, घोटी हा जर परिसर बघितला तर या परिसरात हलके ते मध्यम सरी पडू शकतात. रविवारी संध्याकाळी 6 वाजता हा अंदाज आहे. दिंडोरी, निफाड, त्याचबरोबर सिन्नर, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर पुणे परिसर जर बघितला, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड तर या भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण पुणे, चाकण, लावसा, भोर, नीरा हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. महाड, सातारा, चिपळूण, दापोली, गुहागर हा परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात इथे पाऊस देखील होऊ शकतो. आता रत्नागिरी, त्याचबरोबर राजापूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा समुद्र किनारपट्ट्याचा जो भाग आहे या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर, विटा, सांगली हा जर परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलके ते मध्यम सरी पडू शकतात. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता आपण जर बघितलं तर भारतामध्ये इथे बेंगलुरू या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आणि एक जालन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जास्तच प्रमाणात पाऊस पडू शकतो. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या भागातला हवामानाबद्दल अपडेट पाहिजे आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही त्या भागाबद्दल व्हिडिओ नक्की बनवू. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.